पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणातील 2 फरार दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एनआयएनं ही एक मोठी कारवाई केली आहे। तल्लाह खान आणि अब्दुल फैयाज शेख या दोघांना अटक करण्यात आलेली असून या दोनही आरोपींना 27 मे पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे। गेल्या 2 वर्षांपासून हे दोन्ही आरोपी फरार होते। इंडोनेशियातल्या जकार्तामध्ये हे दोघंही अनेक महिन्यांपासून लपून बसले होते अशी एनआयएला माहिती मिळालेली होती। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रशेखर, पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणातल्या 2 फरार दहशतवाद्यांना मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आल्याचं समजतंय। एनआयएची एक खूप मोठी कारवाई आहे, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच फैयाज शेख आणि लियाकत खान असे 2 दहशतवादी जे आहेत त्या दोघांना मुंबई एअरपोर्ट वरून जे आहे ते एनआयएनं अटक केलेली आहे। आपण पाहिलं की पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये 2 वर्षाच्या अगोदर या सचिनच्या इतर साथीदार जे आहेत त्यांना पुणेच्या कोथरूड पोलिसांनी अटक केली होती आणि तेव्हापासून हे जे दोघं आहेत ते फरार होते। खरं तर हे सगळे दहशतवादी जे आहेत कोंढवा परिसरातील आयसिस मॉड्यूलशी संबंधित आहेत आणि या सगळ्या आरोपींना पुण्यातील कोंढवा परिसरातील बोगदेव घाट, त्याचबरोबर खडकवासला धरण आणि इतर ठिकाणी जे आहेत ते बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं। त्यांचा जो आहे तो शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्याचा सुद्धा कट होता आणि या सगळ्या कटाच्या अगोदरच त्यांचे जे इतर साथीदार आहेत मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण आणि इतर सगळ्या साथीदारांना पुणे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कोथरूड इथं पकडलं होतं। परंतु हे जे आरोपी आहेत 2 पकडलेले मुंबई एअरपोर्ट वरती ते मात्र फरार झाले होते। आता त्यांना अटक केल्यानंतर मोठी जी आहे ती माहिती एनआयएकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण एनआयए गेल्या अनेक दिवसापासून या दोघांच्या मागावरती होतं। अजिंक्य, ठीक आहे चंद्रशेखर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।